नमस्कार मंडळी. मंडळी, आनंद या मालिकेचा आजचा भाग खूपच खतरनाक आणि खूप इंटरेस्टिंग दाखवलाय. तर मंडळी, मालिकेमध्ये आता खूप मोठा ट्विस्ट येणार आहे आणि नशिबाचे सगळे फासे पलटताच पृथ्वी आता आनंदीला स्वतःच्या आयुष्यात आनंदीला आईचं स्थान देणार आहे. आणि मंडळी, आता या सगळ्यामुळे ही शिल्पा जी आहे ना, ती भयंकर चिडलेली असते. तर मंडळी, त्याआधी हे सुद्धा दाखवलंय की आनंदी घर सोडून चाललेली आहे. म्हणजे आता युगंधर आणि आनंदी मध्ये जे काही गैरसमज झालेत, त्याच्यामुळे आनंदीने एका मोबाईलमध्ये, युगंधरच्या मोबाईलमध्ये एक व्हॉइस नोट रेकॉर्ड करून ठेवलेली असते, ज्याच्यामुळे आता पृथ्वीचे डोळे उघडले आहेत. आणि आनंदी जेव्हा घर सोडून चाललेली असते, तेव्हा तिला छेड काढणाऱ्या गुंडांपासून पृथ्वीनेच वाचवलेलं असतं. आणि मंडळी, ज्या क्षणी आता पृथ्वीसमोर सगळं सत्य आलेलं आहे, त्यानंतर पृथ्वीने जो काही मोठा डिसिजन घेतला आहे, त्याच्यामुळे शिल्पाच्या आणि ह्या विद्याधरच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. तर मंडळी, आता ह्या पृथ्वीने नक्की असा कोणता डिसिजन घेतला आहे, हे सगळं काही आपण सविस्तर पाहूया. पण मंडळी, त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर मंडळी, आपण आता इकडे पाहिलं होतं की विद्याधरने दारूची बॉटल हातामध्ये घेतलेली असते आणि त्याने धनश्रीला सांगितलं की जा जाऊन ग्लास घेऊन ये. पण धनश्री ज्या क्षणी जात असते ना, तेव्हा आता माई ओरडतात आणि म्हणतात की धनश्री, काय करतेस तू? युगंधरने काय सांगितलं की ह्या घरामध्ये दारू पिलेली चालणार नाहीये आणि तरी तू त्याला साथ देतेस का? अजिबात नाही हा. इथे बसून अजिबात दारू प्यायची नाही. शलाका म्हणते, अगं आई आई आई, काय करतेस तू? अगं आवर स्वतःला. काय करायचंय तुला ह्या सगळ्यामध्ये? अगं आजचा दिवस एवढा आनंदाचा आहे, पिऊ दे की त्याला दारू, त्याला त्याच्यातून आनंद मिळणार असेल तर तुला काय प्रॉब्लेम आहे? त्यावर आता ही माई लगेच म्हणतात की शलाका, तू गप्प बस, तुला ह्या सगळ्यामध्ये पडायची काही गरज नाहीये. तर मंडळी तेवढ्यात म्हणते की ह्या घरामध्ये दारू पिली जाणार नाही, ह्या घरात काय ह्या हॉलमध्ये सुद्धा दारू पिलेली चालणार नाहीये. धनश्री ग्लास आणायला चाललेली असते आणि आनंदी म्हणते की मी तुम्हाला आज जाऊ देणार नाहीये. मालक साहेबांनी काय सांगितलं हे माहीत नाही का? या घरचे नियम काय आहेत माहीत नाही आहे का? त्यावर आता ही धनश्री म्हणते की अगं तुझं जास्तच तोंड चालायला लागलंय. तू कोण समजतेस कोण स्वतःला? अहो बघितलं का, ही आनंदीचा तोरा बघा, कशी अडवते मला. हिच्यात एवढी हिंमत येते तरी कुठून? मंडळी, आता हा विद्यार्थी तिथून उठून येतो आणि म्हणतो की काय गं तू, तुझी एवढी हिंमत, माझ्या बायकोला अडवते तू? दारू तर मी पिऊन राहणारच. आता आनंदीने दोन्ही साईडला हात पकडून ठेवलेले असतात. धनश्री म्हणते बाजूला हो, मला आज जाऊ दे. आता आनंदी म्हणते की नाही या, मी अजिबात इथून हलणार नाही आहे. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी इथे या घरी दारू पिऊ देणार नाही आहे. आता हा सगळा ड्रामा शलाका बघत असते आणि म्हणते की काय हिचा तोरा, एवढी हिंमत येते कुठून हिच्यामध्ये? आनंदी आता तिथून हलायला तयार नाही आहे. विद्याधर म्हणतो किती नीच आहेस गं तू, म्हणजे ह्या घरामध्ये एवढा मोठा तमाशा झाला, एवढं सगळं झालं, तरी तुला जरा पण लाज वाटत नाही आहे का गं? बाजूला हो, मला तू अडवू शकत नाही आहेस. आजचा दिवस माझ्यासाठी खूप मोठा आहे. मी त्याच्यामुळे तू मला ह्या गोष्टीसाठी अजिबात अडवायचं नाही आहे. माई म्हणतात विद्याधर बस कर, बस कर, अति करतोयस तू. पण विद्याधर ऐकायला तयार नाही आहे. आनंदी म्हणते की मला या घरात आता मान सन्मान जरी राहिला नसला तरी मी या घरची सून आहे आणि मी माझी कर्तव्य विसरलेली नाही आहे. मी ह्या घरातले रूल नियम जे आहेत ते मोडू देणार नाही आहे. ह्या घरात मालक साहेबांनी सांगितले की दारू चालणार नाही आहे, तर ती चालणार नाही आहे. विद्याधर म्हणतो होय काय, असं आहे काय? मी बघतोच ना कसं नाही चालत आहे ते. ज्या मालक साहेबांच्या जीवावर तू हा रुबाब दाखवतेस ना, ते मालक साहेबांनी पण तुला टाकून दिलं आहे, ते सुद्धा तुला विचारत नाही आहेत. आणि मुलांनी तर तुला अक्षरशः लाथाडलंय अगं. या घरात तुझी कोणालाही किंमत नाही आहे. कोणी नाही आहे तुझं या घरामध्ये. तू एकटी पडली आहेस. तुझी किंमत झिरो झाली, झिरो. आणि तरीसुद्धा एवढा मास तुझ्याकडे येतो कुठून? कोण समजतेस कोण तू स्वतःला? हो बाजूला. पण आनंदी या सगळ्यामध्ये अजिबात बाजूला व्हायला तयार नाही आहेत. माई म्हणतात तरी विद्याधर झालंय काय तुला? सांगितलं ना की ती बाजूला होणार नाही आहे. अजिबात नाही होणार आहे. बरोबर आहे आनंदीचं. विद्याधर म्हणतो की बरं ठीक आहे. आणि तो जातो आणि दारूची बॉटल घेतो आणि तिथे दारूचा घोट घ्यायला सुरुवात करतो. तेवढ्यात माई म्हणतात अरे विद्याधर बस कर, काय करतोस तू हे? तुला कळतंय का तू काय करतोस ते? तेवढ्यात हा विद्याधर थांबतो आणि म्हणतो की हां, मला ना ह्याच्यापेक्षा भारी काहीतरी सुचलंय. थांबा, मी ह्याच्यापेक्षा ना काहीतरी भारी करतो. आणि जिथे आनंदी उभी असते त्या आनंदीच्या जवळ जात होतो आणि ती दारूची बॉटल आनंदीच्या जवळ नेतो. आता माईंना माहिती आहे हा नक्की काहीतरी करणार. धनश्री सुद्धा म्हणते अहो काय करताय तुम्ही? काय करायला चालली आहे? तो म्हणतो की बघा ना आता गंमत बघा. मला दारू पिऊ देत नाहीये ना, ह्या घरामध्ये दारू चालत नाही असं म्हणते ना. आणि त्याने ना अख्खी दारूची जी बॉटल आहे ना, त्या आनंदीच्या डोक्यात ओतायला सुरुवात केली आहे. आणि हे सगळं बघून आहे ना शलाकाला हसायला येत असतं. ती हसत असते. आणि मंडळी, तेवढ्यात हा विद्याधर म्हणत असतं की ही आनंदी म्हणते ना की ह्या घरात ह्या हॉलमध्ये दारू पिलेली चालणार नाही आहे. आता तर ती मी तिला दारूने आंघोळच घालतोय. आणि अक्षरशः त्याने सगळी दारूची जी बॉटल आहे ना ती तिच्या डोक्यावर खाली केली आहे.
आणि म्हणतो की बघितलं का, बघितलात या घराचे संस्कार जपणारी ही सून म्हणते की ह्या घरामध्ये दारू चालत नाही. युगंधर सरांना दारूचा वास सुद्धा चालत नाहीये. पण तिने तर चक्क दारूने अंघोळ केली हो. आता तिच्या मालक साहेबांना हे चालेल का? आनंदी बिचारी आता तिथे शांत बसलेली असते आणि विद्याधर आता तिथून निघून जातो आणि म्हणतो की माझं जेवण माझ्या रूममध्ये पाठवायचं. मी रूममध्येच जेवणार आहे आणि तो तिथून निघून गेलाय. तरी शलाका म्हणते की काय गं तुला जरा पण लाज शरम काहीच नाही आहे का? बापू म्हणतात की शलाका तोंड आवर तुझं. माईसुद्धा म्हणतात की शलाका काय करतेस तू? शलाका म्हणते तुम्ही बोलायचं नाही आहे मला. तुम्ही बोलायचं नाही आहे. तुम्ही तिची बाजू काय घेऊन बोलताय? मी तुमची मुलगी आहे ना. मुलगी आहे ना तुमची. कधी तुमच्या मुलीच्या बाजूने बोललात का? कधी मासी आई-बाप असल्यासारखं वागलात का? त्यावर आता ह्या माई म्हणतात, की "अगं, आम्हाला 2 मुली होत्या. एक समिधा आणि तू. समिधा कशी आहे आणि तू कशी आहेस? कशी होती ती?" त्यावर आता ते म्हणते, की "काय ना, देवाला चांगली माणसं आवडतात." आता बघा, समिधाताई इतकी चांगली होती, इतकी चांगली होती, की देव तिला लवकर घेऊन गेला आणि आम्हाला लवकर नाही जायचंय. आम्हाला जर इथे राहायचंय, तर इथे वाईट वागावंच लागेल ना. आणि आता ह्या गोष्टीवर आहे ना, ह्या पानसट जोकवरती हा विद्याधर आणि ही शलाका दोघंसुद्धा हसतात आहेत आणि विद्याधर आता तिथून निघून गेलाय. शलाका आनंदीच्या जवळ येते आणि म्हणते की अगं तुला खरंच जरा पण लाज वाटत नाहीये का? तुला एवढं चांगली गोष्ट माहिती आहे की आज ह्या घरामध्ये जे काही वादळ निर्माण झालंय ते तुझ्यामुळे झालंय. आज ह्या घराचे 2 भाग झाले आहेत. मुलं आपल्या बापापासून लांब गेलेत. ते सगळं फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आहे. तू ह्या घरात आल्यामुळे झालंय. तुला कळत का नाहीये? आणि तरीसुद्धा निर्लज्जासारखी, मठ्ठासारखी तू इथेच उभी आहेस. त्या ठिकाणी दुसरं कोणी असतं तर केव्हाच हे घर सोडून पण गेलं असतं. तुला एक गोष्ट माहिती आहे का? पोरांमध्ये आणि त्या मालक साहेबांमध्ये एवढा तणाव निर्माण झाला आहे, तोही तुझ्यामुळे. या गोष्टीचा एवढा मोठा परिणाम होऊ शकतो. या सगळ्यामध्ये ना तुझ्या नवऱ्याचा, युगंधरचा किंवा पृथ्वीचा कोणाचा तरी जीव नक्कीच जाऊ शकतो. मंडळी आता ही शलाका जेव्हा असं म्हणते ना, आनंदीला खूप वाईट वाटतं आणि ती घाबरलेली असते, की खरंच असं काही होईल का? तर मंडळी आता इकडे रूममध्ये दाखवलंय, की मिताली आणि हा प्रांजल, पृथ्वी तिघंसुद्धा रूममध्ये बसलेले असतात. तिघंसुद्धा खूप टेन्शनमध्ये आहेत आणि हा प्रांजल कॉफीवर कॉफी पीत असतो आणि तेवढ्यात पृथ्वी म्हणतो, की "अरे बस कर प्रांजल, किती कॉफी पिणार आहेस तू? अरे याच्यानेच तुला त्रास होणार आहे." त्यावर तो म्हणतो, की "काय करू दादा, काय करू मी? मला काही केलं काही कळत नाहीये. काय घडतं हे आपल्या आयुष्यात? काय घडतं हे?" "बाबा, आपले बाबा आहेत ना रे ते. कसं वागले ते आपल्याशी? परक्यासारखे, तुटक असल्यासारखे. बघितलंस ना तू? त्या हॉलमध्ये सगळ्यांसमोर त्यांनी आपल्यावरती हात उचलला. दोघांपैकी निवड करायला सांगितली, तर त्यांनी त्या आनंदीची निवड केली आणि स्वतःच्या मुलांना सोयीस्कर बाजूला केलं. असं कसं बघू शकतात ते? मला सहनच होत नाहीये रे, मला सहनच होत नाहीये." आणि पुन्हा तशी दारूचे पॅक कसे घेतात तसं तो कॉफीवर कॉफी पीत असतो आणि असं खूप असं चिडचिड झालेला असतो, इरिटेट करत असतो आणि या सगळ्यामध्ये आता ना ही सुद्धा चिडलेली असते आणि म्हणते की हे सगळं आहे ना त्या आनंदीमुळे झालंय. आनंदीमुळेच झालंय. आनंदीमुळे त्यांनी आज आपल्यावरती हात उचलला. आपल्याला त्यांनी बाजूला केलं. आपल्या आयुष्यात त्यांच्या आयुष्यात आपल्याला काहीच किंमत नाही आहे का? त्यांच्यासाठी आनंदी इतकी महत्त्वाची आहे, की त्यांनी स्वतःच्या मुलांना सुद्धा समजून नाही घेतलं. तर मंडळी आता इकडे दाखवलंय की हा युगंधर त्याच्या रूममध्ये असतो आणि पृथ्वी आणि त्याच्यामध्ये झालेला तो वाद, आनंदीला ज्या पद्धतीने तो मोलकरीण म्हणालेला असतो आणि जे काय बोललेलं असतं ना, ते सगळं त्या युगंधरला आठवतंय आणि त्याने कशा पद्धतीने पृथ्वीच्या कानाखाली मारली, हे सगळं आठवून त्याला सुद्धा वाईट वाटतंय. म्हणजे मुलांसोबत जे काही झालं, घडलं ते चुकीचंच होतं. पण आनंदीसोबत जे काही घडतंय ते सुद्धा चुकीचंच आहे. त्याला काहीच कळत नाही आता काय करावं ह्याच्यावरती काय सोल्युशन काढावा? तो बिचारा रूममध्ये इकडे-तिकडे सगळीकडे फेऱ्या मारतोय आणि त्यालाच काही कळत नाहीये. आता समिताच्या फोटोकडे बघतो आणि म्हणतो, की "समिता हे सगळं काय होऊन बसलंय?" तर मंडळी इकडे आनंदी टेन्शनमध्ये बसलेली असते आणि आनंदी आता जी छाया आहे ना तिला म्हणते, की "बाकी कोणाला काय हवंय का बघा, कोणी झोपलेत का जाऊन बघून येता का?" तशी छाया आता इकडे बघायला येते. तर इकडे मालक साहेब रूममध्ये जागेच असतात, विचार करत असतात आणि छाया येऊन बघते तर मालक साहेब झोपलेलेच नाहीयेत. आणि तेवढ्यात तिचं लक्ष जातं तिथे पडलेल्या मोबाईलमध्ये. आता युगंधरचा जो मोबाईल पडलेला असतो, तो छायाला सापडलाय. आता छाया तो मोबाईल घेते आणि मोबाईल घेऊन इकडेच येते आणि आनंदीला म्हणते, की "आनंदीताई काही चांगलं नाही झालंय हो. या शलाकाच्या आणि विद्याधरच्या ह्या वागण्यामुळे घरातले सगळेच टेन्शनमध्ये आहेत. अजून कोणीच झोपलं नाहीये. सगळ्यांच्या रूममधल्या लाईट्स चालू आहेत. मालक साहेबसुद्धा अजून जागेच आहेत आणि हे बघा मला काय मिळालं ते. मालक साहेबांच्या रूमच्या बाहेर मला त्यांचा मोबाईल सापडला पडलेला. मगाशी तो त्यांच्या हातून पडलेला मोबाईल अजून तिथेच होता. कदाचित त्यांच्या अजून ती गोष्ट लक्षात सुद्धा आली नाहीये. ते खूप टेन्शनमध्ये आलेत. आनंदी म्हणते, की "हो का? तो मोबाईल माझ्याकडे द्या." पण आता छाया म्हणते, की "तुम्ही काय करणार ह्या मोबाईलचं?" आनंदी म्हणते, की "मला ह्या मोबाईलची ना आत्ता खूप गरज आहे." तर मंडळी आता इकडे असं दाखवलंय, की आनंदीने तो मालक साहेबांचा मोबाईल घेतलाय आणि त्याच्यामध्ये ना एक व्हॉईस नोट रेकॉर्ड करून ठेवले. ज्याच्यामध्ये तिने तिच्या मनातल्या भावना, जे सत्य आहे ना, ते सगळं बरंच काही त्याच्यामध्ये सांगून ठेवलंय बरं का. आणि मंडळी आता आनंदीने ते खूप मोठा असा निर्णय घेतलाय घर सोडून जाण्याचा.
आनंदी इकडे समिताच्या जवळ येते आणि समिताच्या फोटोजवळ हात जोडून समिताला म्हणते की ताई तुम्ही काही करा, पण आज आहे ना मालक साहेबांना आणि तुमच्या मुलांना तुमची खूप गरज आहे. मला माहिती आहे तुम्ही प्रत्यक्षात इथे येऊ शकत नाही आहे, पण तुमच्या मायेची सावलीची त्यांना आज खूप गरज आहे. तुमच्या हाकेची गरज आहे. प्लीज या. किंवा आजचा दिवस, आजची रात्र तरी मुलांना सगळ्यांना शांत झोप लागू द्या. मी तुमच्याशी हात जोडते, तुमच्याशी प्रार्थना करते. प्लीज या तुम्ही आज, प्लीज या. आणि ती आहे ना त्या फोटोसमोर, समिताच्या फोटोसमोर रडत असते आणि ती स्वतःच तिथे म्हणत असते की हे सगळं ना माझ्यामुळेच झालं आहे. मी जेव्हापासून ह्या घरात लग्न करून आले म्हणून ह्या घराचे 2 तुकडे झालेत. माझी चूक झाली आणि मला माझी चूक सुधारायलाच हवी आहे. आणि मंडळी या सगळ्यामध्ये आता आनंदीने घेतलेला मोठा निर्णय तो म्हणजे तिने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे एवढ्या रात्री. आता तिने जी मोबाईलमध्ये व्हॉईस नोट रेकॉर्ड करून ठेवलेली असते, तो मोबाईल तिने युगंधरच्या उशाशी आणून ठेवला आहे. जेव्हा कधी मालक साहेब हे बघतील तेव्हा त्यांना कळेल. आणि तिने आता युगंधरच्या पाया पडलेली असते, तिचा आशीर्वाद घेतो आणि म्हणते की मालक साहेब मला माफ करा, मी तुम्हाला न सांगता निघून जाते, पण माझ्याकडे काही ऑप्शनच राहिला नाही आहे. ह्या घराचं चांगलं व्हावं, हे घर, हे कुटुंब पुन्हा एकत्र यावं असं जर वाटत असेल तर मला हे घर सोडून जावंच लागणार आहे. आणि मंडळी आता ही आनंदी घरातून बाहेर पडते. घरातून बाहेर पडताना तिला बिचारीला खूप वाईट वाटत असतं. घरातला कानाकोपरा जरी तिला दिसत नसला तरी सगळ्या गोष्टी ती अनुभवत असते आणि आधीचे सगळे दिवस जे आहेत तिचे, ह्या घरातला जो 2 महिन्यांचा तिचा प्रवास असतो तो सगळा तिला आठवतो बरं का. आणि तिने आता तिचं जे गाठोडं घेतलंय आणि गाठोडं घेऊन ती रूमच्या बाहेर येते. बाहेर येताना तिला खूप वाईट वाटतं. आता तिला असा प्रश्न पडला, की एवढ्या रात्री जावं कुठे? जावं कुठे? तर कुठे जावं? आपण जर आपल्या माहेरी पुन्हा गेलो, आबांना टेन्शन येईल, त्यांना वाईट वाटेल. आबा काय म्हणतील? लोकं नावं ठेवतील. या विचारात कुठे जावं, काय करावं तिला काही कळतच नाहीये. आता ती बाहेर आली आहे आणि खूप रडत असते. आता वाट फुटेल, मार्ग दिसेल तिकडे जायचं असं आता आनंदीने ठरवलंय. मंडळी जेव्हा आता ही गाठोडं घेऊन बाहेर येते आणि तुळस जी आहे तिथे अंगणात तुळस असते, त्या तुळशीजवळ आनंदीचा पदर अडकतो. आनंदी मागे वळून पाहते आणि तिला कळतं की तुळशीमध्ये तिचा पदर अडकलाय आणि तिला आठवतं की मग तिला असं जाणवतं की हा समिधाचा संकेत आहे. म्हणजे समिधाने तो दिलेला संकेत आहे की तू हे घर सोडून जाऊ नकोस. तुला ह्या घराची म्हणजे ह्या लोकांना, या घराला तुझी गरज आहे, असं आता तिला जाणवतं. आणि ती म्हणते की देवा तुझा हा काही संकेत आहे का? तू मला सकाळी सांगू पाहतोस का की मी हे घर सोडून जाऊ नये म्हणून? तर मंडळी आता इकडे युगंधर हा झोपलेला असतो आणि झोपेमध्ये अचानक त्याला काहीतरी स्वप्न पडतं किंवा तो दचकून उठतो. तर इकडे आनंदी घरातून निघून चाललेली आहे. तर मंडळी आता आनंदी घरातून बाहेर पडली आहे. तुळशीमध्ये तिचा पदर अडकल्यामुळे तिला ही गोष्ट तर जाणवते की आपल्याला समिधाताईंचाच काहीतरी संकेत मिळाला आहे की तुम्ही घर सोडून जाऊ नका. पण या सगळ्यावरती आता आनंदी आपला स्वतःचा निर्णय बदलेल का? आणि ती पुन्हा इथे थांबेल का? आणि तिची व्हॉईस नोट मिळाल्यानंतर युगंधर आणि मुलं काय निर्णय घेतील हे आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळेल.